हॅलो, नमस्ते. आज आपण ड्रेस शिलाईचं काम बघणार आहे. तर बघा, हा कॅनव्हासचा गळा मी तयार केलेला आहे. पानगळा आहे. आपला हा तयार 6चा आहे. आणि बघा, मी हा कपड्यावर असं जोडून घेतलेला आहे शिलाईने आणि साईडला अर्धा इंच सोडलेला आहे. ते आपण शिलाईने दाबून घ्यायचं. आणि बघा, हे जे साईडला जोडलेलं आहे ना, ते आपण जोडून घ्यायचं शिलाई टाकून छान. आता आपण हा पानगळा तयार केलेला आहे. आणि आपण याला आपल्या ड्रेसच्या जो फ्रंटचा भाग तयार केलेला आहे त्याला जोडणार आहे. हे बघा, आपला हे साईडची किनारची शिलाई टाकून तयार झालेली आहे. आणि आपण सेंटरमध्ये एक कट लावायचा. आणि बघा, आणि जो आपला हा ड्रेसचा फ्रंट भाग आहे त्याच्यामध्ये सेंटर काढायचा. आणि जो आपला गळा आहे बघा, इथं आपण हा 2.5 इंच रुंदी आणि असा हा पानगळा आहे आपल्याला कॅनव्हासचा. आणि याच्यामध्ये सेंटर काढायचं. आणि आता बघा, हा ओपन केला आहे. आणि याच्यावर आपला कॅनव्हासचा गळा आहे तो ठेवणार. बघा, आपल्या ड्रेसचं सेंटर आणि कॅनव्हासच्या गळ्याचं सेंटर हे दोघे एकावर एक ठेवून पिन लावून घ्यायची. आणि साईडलाही 2-3 पिना लावून घ्यायच्या, म्हणजे आपला गळा सरकणार नाही. सेंटरमध्ये ही एक पिन लावून घ्यायची. आणि मग याच्यावर आपण शिलाई टाकायची, म्हणजे पिना लावल्याने आपला गळा सरकत नाही आणि व्यवस्थित जागेवर असून तो म्हणजे फिनिशिंग ही व्यवस्थित येते. बघा, तिच्यावर आपण आता जो आपला गळ्याचा आकार होता त्या आकारानुसार आपण शिलाई टाकून घेतली आहे. आणि आपण त्याला जोडलेलं आहे. आता आपण त्या पिना काढल्यावर जे मधलं साईडचं आहे ते कट करून घ्यायचं. आपल्या मार्जिननुसार सोडायचं 1/2 इंच. हे बघा, हे आपण मधलं कट करून घेतलं. आणि तिथे गोल भाग आहे तिथे आपण असे कट देऊन घ्यायचे, म्हणजे कट दिल्याने आपला गळा लवकर पलटतो आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पलटतो. बघा, हा असा पलटून घ्यायचा, हाताने प्रेस करायची आणि तिच्यावर एक शिलाई टाकून घ्यायची. हे बघा, कडेले एकदम किनारे एक साईडला आपण एक शिलाई टाकून घ्यायची. आणि दुसऱ्या साईडलाही आपण 1/2 इंचाची पुन्हा डबल शिलाई टाकून घ्यायची. आणि जो आपला कॅनव्हासची पट्टी आहे ती नंतर तुरपाई करून घ्यायची. हे बघा, आपण आता साईडला पण एक 1/2 इंचाची शिलाई टाकून घेऊ. हे बघा, आपण ही शिलाई टाकून घेतलेली आहे. आपला हा पानगळा तयार झालेला आहे. बघा, किती छान तयार झालेला आहे. आपण हा कॅनव्हासचा तयार केलेला आहे. आणि आता हा आपला पाठीमागचा भाग आहे. तर आपल्याला हा गोल गळा घ्यायचा आहे. तर हा मी आता 7चा घेतलेला आहे आणि गळा रुंदी 2.5ची असा चौकोन तयार करून मी हा गोल आकार दिलेला आहे. याला मी कॅनव्हास नाही लावत आहे, याला गोल कट करून घेते. बघा, हा असं गोल कट केलेला आहे. आपल्याला त्याला जी पॅन्ट आहे त्या पॅन्टची पायपिंग तयार करायची आहे. तर आता हा उरलेला कपडा आहे त्यामध्ये क्रॉसमध्ये अशा पट्ट्या कापून घ्यायच्या क्रॉसच्या. आणि ह्या आपल्याला लागतील तेवढ्या पट्ट्या काढून घ्यायच्या आणि क्रॉसमध्ये जोडून घ्यायच्या. आता मी ह्या 4 पट्ट्या काढलेल्या आहे आणि एकावर एक ठेवून क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं. जोडल्यावर दाब शिलाई द्यायची आणि पूर्ण पट्टी तयार करून घ्यायची. मी एका साईडला कडेला पायपिंगची पट्टी दाबून घेतली. आणि बघा, ही पायपिंगची पट्टी तयार झालेली आहे. आपला जो गळा आहे पाठीमागचा त्या गळ्यावर असं ठेवून मी जोडून घेते. जशी आपण ब्लाऊजला पायपिंग तयार करतो त्याप्रमाणे आपण ही अशी जोडून घ्यायची. हे बघा, आता आपण अशी जोडून घेतलेली आहे. आणि पुन्हा त्याच्यावर आपण आता हे कट देऊ. बघा, जे उरलेले भाग आहे तिथे आपण असे कट देऊन घ्यायचे, म्हणजे पायपिंग व्यवस्थित पलटली जाते. आणि बघा, हे आपण असं आतमध्ये जे फोल्ड करून पायपिंग तयार करू. ही पायपिंग व्यवस्थित हळूवार करायची. हे बघा, आपली एकदम छान पायपिंग येते आहे. पायपिंग व्यवस्थित हळूवार करावं लागते. आणि जो उरलेला कपडा आहे तो पायपिंगच्या आतमध्ये घेऊन पायपिंग व्यवस्थित छान तयार करायची. बघा, आपल्या चॅनलवर पायपिंगचे व्हिडिओ पण टाकलेले आहे, तर ते तुम्ही नक्की बघा व्यवस्थित. स्पेशल पायपिंगचे व्हिडिओ पण टाकलेले आपण शॉर्टमध्ये, लॉंगमध्ये. तर बघा, ही आपली पायपिंग तयार झालेली आहे. बघा, व्यवस्थित छान आलेली आपली पायपिंग आपण ड्रेसच्या कपड्याचं तयार केलेली आहे.
बघा आपला हा समोरचा गळा आणि पाठीमागचा गळा हा तयार झालेला आहे. तर आपण आता शोल्डर जोडून घेऊ. शोल्डर आपल्याला हे अर्धा इंच शिलाई मार्जिननुसार आपण हे जोडून घेऊ. सरळमध्ये जोडून घेऊ. दोघी साईडच्या आपण शोल्डर जोडून घ्यायचे. हे बघा आता आपले शोल्डर जोडून झालेलं आहे. आणि जर साईडला आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा काही वाटलं तर असं कट करून घ्यायचं, म्हणजे फिनिशिंगमध्ये येतं. आता आपण हे शोल्डर जोडल्यावर आपली जी बाही आहे, तर बघा ही आपली बाही 3.5ची आहे. तर आपण ते 4 घेतलेलं आहे. अर्धा इंच आपलं मार्जिनमध्ये जाईल आणि आपण अशी ही तयार करून घेतलेली आहे. आणि जर आपल्याला काही वाटलं तर आपण व्यवस्थित अजून तिला फिनिशिंगमध्ये आकार द्यायचा. आणि मध्य सेंटरला मी कट देऊन घेतलेला आहे, कारण आपण बाही जोडताना आपण सेंटरमधून म्हणजे मधून शोल्डरपासून जोडतो, म्हणजे दोघी साईडला व्यवस्थित बराबर येते. हे बघा ही बाही आपण सेंटरमध्ये ठेवून एका साईडला जोडून घेतो, पुन्हा आपण दुसऱ्या साईडकडनं जोडून घेतो, म्हणजे अशा प्रकारे आपण बाही जोडतो. म्हणजे हिच्याने एकाच साईडला जास्त येत नाही, दोघी बाजूला समान असते. हे बघा दुसऱ्या साईडकडनं बी आपण असे हे जोडून घेऊ. आणि ते दोघीकडनं जोडून झाल्यावर पुन्हा एक डबल शिलाई टाकून घ्यायची, म्हणजे आपल्या ह्या 2 शिलाई त्या व्यवस्थित फिटिंगमध्ये राहते. बघा दोघीकडनं आपण जोडून घेतलेले आहे आणि दोघी बाह्याही जोडून घेतलेल्या आहे. बघा आता आपण हे फिटिंगचे मापं टाकणार आहे. आता आपले हे 32चं आहे छाती आणि त्याच्या दुसरा टाकू आणि आपली बाही आहे ही बघा 5.25ची आहे आणि आपलं कमर आहे 27, त्याचा दुसरा भाग टाकला आहे. आपली सीटचं टाकलं आहे, सीट आपण 40 घेतलेली आहे, त्याचा दुसरा भाग टाकलेला आहे आपण 20. तर अशा प्रकारे आपण हे फिटिंगचे मापं टाकलेले आहे. आणि जो आपण सीटचा जो उंची शोल्डरपासून तर सीटचं माप हे आपण 20 घेतलेलं आहे. मोठ्या मापांसाठी मी 21 घेते, तिथे 20 घेतलेला आहे. आणि तिथे लॉक करून पुन्हा 2 शिलाई टाकून घ्यायच्या ह्या फिटिंगच्या. बघा अशा प्रकारे आपण हे फिटिंग टाकलेली आहे. आणि नंतर आपण हे चॉक तयार करायचे. बघा एका साईडकडनं आपण फिटिंग केलेली आहे, हे दुसऱ्या साईडने हे करून घेऊ. हे बघा इथे जेव्हा आपण थांबतो ना, तिथे आपला जो कपडा पलटून घ्यायचा. सीटचं जो माप आहे ना फिटिंगचं, तिथे थांबायचं आणि 1-1.5 इंचापर्यंत सरळ रेषवर रेष आणायची आपली शिलाईची आणि पुन्हा साईडकडनं 1/2 इंच शेजारी शिलाई टाकायची. आपल्या हे दोघी साईडची फिटिंग तयार झालेली आहे. आणि आपण चॉक तयार करणार. चॉक बघा एका साईडने आपण जी 1 इंचाची पट्टी सोडलेली असते, तीच पट्टी फोल्ड करून आपण ही चॉकची पट्टी तयार करायची. हे बघा असं व्यवस्थित चॉक तयार करायचे आणि जिथे पॉईंट येतो तिथे थांबायचं आणि पलटून घ्यायचं. पलटल्यावर आपल्या दुसऱ्या साईडनं पुन्हा चॉक तयार करायचे. पण आपल्याला दुसऱ्या साईडनं चॉक तयार करताना थोडा प्रॉब्लेम येतो, म्हणजे ती पट्टी अशी तिरपी होण्याची शक्यता असते. तर आपण काय करायचं, तिथे पिना जोडून घ्यायच्या, म्हणजे खालच्या साईडने पिना जोडत जोडत वरच्या साईडला तो सळ निघतो आपल्याला. बघा मी या पिना लावून घेतलेल्या आहे. ही सोपी ट्रिक आहे. एका साईडनं पिना लावून घ्यायच्या, म्हणजे पिना लावल्याने व्यवस्थित सरळमध्ये आपलीवाली हे चॉकची पट्टी तयार होते. हे बघा एका साईडचा आपल्याला हा चॉक तयार झालेला आहे. पुन्हा तिच्यावर आपण एक किनारे दाब शिलाई टाकून घेऊ. हे बघा किती छान आपले चॉकच्या पट्ट्या तयार झालेल्या आहे. अशा प्रकारे तुम्ही चॉक तयार करा. एका साईडने इझी बनते आणि दुसऱ्या साईडने आपण पिना लावून तयार करायचे. हे बघा किती छान आलेला आहे आपला चॉकच्या पट्ट्या. तसंच आपण सेम दुसऱ्या साईडनेही चॉकची पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि तिच्यावरही आपण ही दाब शिलाई देऊन घेऊ. बघा आपण हिच्यावर पण ही दाब शिलाई, दुसऱ्या साईडचा चॉक पट्टी आहे, हिच्यावर पण आपण ही दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. बघा आपल्या दोघी साईडचे चॉक
पट्टी तयार झालेली आहे. फिटिंग ही आपली आहे बघा. हा पूर्ण आपला टॉप तयार झालेला आहे. हे बघा छान व्यवस्थित आलेला आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा आपला टॉप छान आलेला आहे. आपला नेक्स्ट व्हिडिओ आपण याच टॉपची पॅन्टचा करणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा.